गुड मॉर्निंग. मी पूजा. आज मी बाबूचे मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरेच दिवसापासून कॉमेंट येत होत्या की बाबूचे रुटीन शेअर कर, त्याची काळजी कशी घेते, बाबूला कोणते प्रोडक्ट्स यूज करते ते सांग. म्हणून ह्या मिनी व्लॉगद्वारे मी सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाबूची मॉर्निंग ही 8 ते 9च्या दरम्यान होती. आज तो 8:45 वाजता उठला. 15 मिनिट बेडवरच त्याला आळस देण्यासाठी ठेवले आणि मग 9 वाजता त्याला हॉलमध्ये मॅटवर टाकले, कारण सकाळचे ऊन खिडकीतून मस्त असे हॉलमध्ये येते. तिथे तो छान अर्धा तास खेळतो. सध्या त्याला एका ठिकाणी अजिबात थांबायचे नसते. त्याचा पालथे पडून पुढे सरकायचा प्रयत्न सुरू असतो, पण तो काही जमत नाही म्हणून जागेवरच गोल गोल फिरतो. त्यानंतरचा माझा महत्त्वाचा टास्क म्हणजे त्याला औषध पाजणे. व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमचे औषध मी दररोज त्याला देते. औषध देण्याअगोदर त्याच्याशी गप्पा मारत त्याला सांगत असते की आता औषध देणार आहे, रडू नको. पण त्याचा काही उपयोग होत नाही. मी बॉटल हातात घेतली की त्याला समजते आणि मांडीच्या खाली जाऊन रडायला सुरुवात होते. कसेबसे औषध दिल्यानंतर त्याला फीड करते आणि नंतर अर्धा पाऊण तास खेळण्यासाठी सोडते. त्यानंतर 10-10:15 वाजता त्याची मॉलिश करायला घेते आणि 20 मिनिट त्याची छान अशी मसाज करते. त्यानंतर हाताचे पायाचे एक्सरसाइज करते. त्याला मसाजसाठी हिमालयाचे ऑइल यूज करत आहे मी. सुरुवातीला मी पॅराशूटचे यूज केले, पण आता थोडे चेंज म्हणून हिमालय यूज करत आहे आणि ते त्याला सूट पण झाले. मसाज केल्यानंतर 10-15 मिनिट त्याला पूर्ण ऑइल ॲब्सॉर्ब होईपर्यंत ठेवते आणि तोपर्यंत मी त्याच्या आंघोळीची तयारी करून घेते. त्याला आंघोळ घालून झाल्यानंतर एकदा फीड करते आणि मग झोपवते. 11:15च्या दरम्यान मी बाबूला झोपवले. तो कधी 2 तास कधी 3 तास छान झोप घेतो. तो झोपलेला असतो तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते. आणि आज थोडे स्वतःसाठी म्हणून मुलतानी मातीचा फेस पॅक लावला चेहऱ्याला. तर असं होते बाबूचे मॉर्निंग रुटीन. तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट करून नक्की सांगा. तर चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.